दंडवत प्रणाम मंडळी. ज्या काळात मंदिराची दारे मोजक्याच लोकांसाठी उघडी होती, ज्या काळात धर्म केवळ कठीण मंत्रांमध्ये अडकला होता, त्या काळात महाराष्ट्राच्या भूमीवर असा एक क्रांतिकारक विचार जन्माला आला, ज्याने विचारलं, जर ईश्वर सर्वांचाच आहे तर त्याची भक्ती करायला सर्वांना अधिकार का नाही. एक असा मार्ग ज्याने मराठी भाषेला पहिला ग्रंथ लीळा चरित्र दिले, पहिली कवयित्री दिली आणि जगाला अहिंसेचा सर्वात शुद्ध मंत्र दिला. पण आज आपल्याला या महान वारशाबद्दल किती माहिती आहे? मी महानुभावपंथी अमर आपलं स्वागत करतो एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आज आपण उलगडणार आहोत श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा तो अमूल्य वारसा, म्हणजेच महानुभावपंथ. महानुभावपंथाची स्थापना 12व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी केली. हा पंथ पंचकृष्णांच्या उपासनेवर आणि समतेच्या विचारावर आधारित आहे. स्वामींनी त्या काळात सांगितलं, भक्तीच्या मार्गावर स्त्री पुरुष आणि कोणताही जातीभेद असू शकत नाही. प्रत्येक जीव ईश्वराच्या नजरेत समान आहे. मराठी भाषेला खऱ्या अर्थाने वैभव या पंथाने मिळवून दिलं. लीळाचरित्र हा मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ आणि महादंबा या रूपाने पहिली मराठी कवयित्री याच पंथाने दिली. अहिंसा परमो धर्म हा केवळ वाक्य नसून तो पंथाचा श्वास आहे. प्राणी मात्रांवर दया करणे हीच खरी भक्ती आहे, हा विचार स्वामींनी घराघरात पोहोचवला. महानुभाव पंथ म्हणजे केवळ एक संप्रदाय नाही, तर तो विवेकाने जगण्याचा मार्ग आहे. साधेपणा, शुद्ध आचरण आणि ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण ही या पंथाची मुख्य सूत्रे आहेत. आजही रिद्धपूर, पैठण आणि जाळीचा देव यांसारख्या पवित्र स्थानावरून हा शांतीचा संदेश जगभरात पसरवला जातो. मित्रांनो, हा होता आपल्या समृद्ध परंपरेचा एक छोटासा परिचय. महानुभाव पंथाविषयी तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपला हा महान वारसा लोकांपर्यंत सहज पोहोचेल. जय श्री चक्रधर. दंडवत प्रणाम.